हे काय आहे ना, हे सिरिंज तुम्ही थोडंसं त्याला जिभीला बोट द्यायचं, जीभ सोडून द्यायची आणि हे थोडंसं मागे जिभीच्या मागे पुश केल्यानंतर आता हे पाहू शकता तुम्ही इथे कसं ते सक करते पहा आहे. तर हे स्लोली बरंच, खूप फास्ट पुश नाही करायचं हे बघा, कारण त्याला सक कधी येणार आहे ज्याच्यात, कारण पहिलेच प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झालेली आहे. आणि आता प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचे भरपूर रिझन असू शकतात. एकतर म्हशीचं BP, त्या BPमध्ये पण ती लवकर डिलिव्हरी, कारण आमचं फीड तर चांगलंच आहे. प्रीमॅच्युअर डिलिव्हरीला भरपूर कारणं आहेत. त्या कारणाला आपण सध्या तरी आम्ही तिथपर्यंत हात नाही घातला. पण हे जे आहे हे स्लोली पुश केलं तर आता पाहते जीभ चालतं त्याची ते, आणि आरामशीर उपसात न जाता म्हणजे ते डायरेक्ट त्यांच्या स्टमकमध्ये जातं. तर हे बघा म्हणजे खाली आता थोडंसं तुम्हाला एक थंब द्यावं लागतं. फक्त एवढंच आहे की प्रेशरली तुमच्या हाताचे नखं काढले गेले पाहिजेत, कारण थोडंसं एक जरी त्याला जखम झाली तर हे बघा ती म्हणजे म्हशीची पण माया पहा. आता ते त्याला सक नसल्यामुळे हे अशा गोष्टी आहेत. स्लोली, कारण त्याला थोडंसं मग परत रवंत करण्याचं थोडंसं टाईम देऊन परत थोडंसं, आता हे टाईम कन्झ्युमिंग आहे पण याला इलाज नाही. ज्या गोष्टी आल्या आपल्यासमोर त्या तुम्ही हे केल्या पाहिजे. धन्यवाद. सुबोध डेअरी फार्म.